हॅलो एव्हरीवन. तन्वी कुलते किती बोलते. महाराष्ट्राने स्वतःलाच पंजा मारणारी वाघीण पाहिली. इथे दादागिरी चालणार नाही, भाऊगिरी चालणार. माझ्या घरात मी व्हायलन्स खपून घेणार नाही. मला आरडी नाही बोलायचं, मला रितेश बोलायचं. अशा प्रकारे आज मराठी बिग बॉस सीझन 6चा पहिला भाऊचा धक्का पार पडला आणि रितेश भाऊनी फार छान रीतीने तो कंडक्ट केला. मी सुनीता माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करत आहे. चला बघूया या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये नक्की काय घडलं. तर स्टार्टिंगला सर आणि भाऊनी प्राजक्ताला कॉंग्रॅच्युलेट केलं ती पहिली कॅप्टन झाल्याबद्दल. आणि नंतर प्राजक्ता, दीपाली, राकेश आणि सचिनला विचारलं की आम्ही महाराष्ट्राने तर बघितलं की पहिला आठवडा कसा झाला, तुमच्या हिशोबाने तुम्हाला कसा वाटला. प्राजक्ता बोलली चांगला होता, मस्त होता, शिकतोय, कनेक्शन स्ट्रॉंग होत आहे. दीपाली म्हणाली चांगला होता. राकेशही म्हणतोय की चांगला होता, मी हिंदी बिग बॉस तर करून आलो आहे, मराठी बिग बॉसमध्ये मला वेगळा एक्सपिरियन्स मिळतो आहे, पण चांगला मिळतो आहे. सचिनही बोलतो मस्त होता कर म्हणून. आणि त्याच्यानंतर तन्वीला विचारलं, तन्वी बोलायला लागले आणि सरांनी सांगितलं थांब थांब थांब. तन्वी बोलते, किती बोलते. उद्धटपणा, ॲरोगन्स. आणि काय तुम्ही एजेंडा घेऊन आलाय, इश्यू करायचं, भांडायचं, रडायचं. म्हणजे तुम्ही भांडण्यात करिअर करायचं आहे का तुम्हाला? म्हणजे तुमच्या जिभेला ब्रेकच नाही आहे, फेल झालेत तुमचे ब्रेक. आणि नंतर मग म्हणाले की राकेश, दीपाली, सचिन, सागर किती पॉप्युलर आहेत, पण त्यांचे पाय जमिनीवर आहेत, काहीतरी शिका त्यांच्याकडनं. आणि नंतर विचारलं का तुम्ही एवढं भांडता वगैरे. सागरला विचारलं का भांडता वगैरे. तर मग ती म्हणाली नाही कोणी काम करत नाही म्हणून मग मी बोलते. आणि नंतर सागर ते कॉमेडीमध्ये सगळं बोलून जातात वगैरे. तर मग सागर म्हणाले की मी कॉमेडी भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतो. पण मग ते सर म्हणाले भांडण जर मिटवलं तर मग तन्वी काय करणार. आणि अशा प्रकारे सरांनी तिची शाळा घ्यायला चालू केली. तर त्यामुळे तुम्ही आहात या घरच्या तंटा क्वीन. अशा प्रकारे त्यांनी भरपूर तन्वीला सुनावलं. दीपालीला विचारलं आणि दीपाली बिचारी बोलली आरडी. तर म्हणे मला आरडी नाही बोलायचं, मला रितेश बोलायचं. तर ती बिचारी थोडीशी घाबरली आणि नंतर म्हणाली हां रितेश भाऊ नाही बोललं तरी चालेल, मला रितेशच बोला. आणि मग तिला विचारलं की मकर संक्रांतीचा दिवस होता, सणासुदीचा दिवस होता, मग आपण सणासुदीच्या दिवशी काय करतो, आपण भांडण करतो का, तुम्ही लोक भांडत होता, तुम्हाला तूप नव्हतं तर बिग बॉसने तुम्हाला तूप पाठवलं शिरा करण्यासाठी. आणि तर मग ती आली होती, गॅस चालू करता येत नव्हता तुम्हाला, तर ती तुम्हाला मदत करायला आली होती तन्वी, तर तुम्ही का नाही मदत घेतली वगैरे. म्हणजे मी ओंकारशी बोलतच होते आणि ही आली आणि तेव्हा हिच्याबरोबर म्हणजे भांडण झालं होतं किंवा आर्ग्युमेंट झालं होतं, मला नव्हतं तिच्याशी बोलायचं. आणि मग रितेश भाऊंचं अरे सणासुदीचे दिवस आहे, ती समोरून बोलायला आले तर बोला ना, आपण मकर संक्रांतीला काय बोलतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण मग तुम्ही का नाही बोलला तिच्याशी गोड गोड. जसे तुम्ही खेळताय भांडण तर होणारच, काळे झालेलं सगळं जग पिवळं दिसतं, तर तुमचा ॲरोगन्स एवढा आहे की तो तुम्हाला बुडवणार. एक चांगलं केलं की तुम्ही सागरकडे माफी मागितली आणि नंतर त्यांना पण माहिती आहे एवढं बोलल्यानंतर थोडं प्रेस केलं पाहिजे, बिकॉज ती खरंच चांगला गेम खेळते. तिने बघायला गेलं तर हा मागचा आठवडा तिच्यामुळेच तो पूर्ण गाजला आहे. सो त्यांनी मग रितेश सरांनी सांगितलं की या 17 जणांमधनं काही लोक आहेत की ज्यांना गेम कळला आहे, तर त्याच्यातले तुम्ही एक आहात. तर तुम्ही चांगला गेम खेळताय, फक्त तुम्ही आता जसे माझ्याशी बोलताय तर कसा तुमचा टोन आहे, तर तुम्ही तुमचा टोन चेंज करा. तर ऑफकोर्स ॲज युजल ती बोलली की हां त्याच्यावरती मी प्रयत्न करेन. आणि नंतर ते रुचिताकडे आले आणि रुचिताला म्हणाले की तुम्हाला गेम कळलेलाच नाही आहे, फक्त एकसे एक डायलॉग मारायचे, हिम्मत असेल तर मैदानात भेट,
आडवा पाडीन, मी वाघीण आहे. पण महाराष्ट्राने बघितलं, स्वतःलाच पंजा मारणारी ही पहिली वाघीण बघितली. पॉवर कीची तुम्हाला व्हॅल्यू नाही आहे. छोट्या चॅलेंजसाठी तुम्ही पॉवर की देऊन टाकली. म्हणजे किती केअरलेस प्लेयर आहात तुम्ही. सायरन वाजला, सगळेजण कंटेस्टंट धावले, पण तुम्ही एक होता की तुम्ही मेकअपच करत बसलात. म्हणजे तुम्हाला त्याचं सिरियसनेस नाही आहे त्या गोष्टीचा. नंतर तुम्ही जी संधी आलेली पॉवर कीची तीही तुम्ही हलक्यात घेतली. अशा प्रकारे इथे बिग बॉस मराठीमध्ये येण्यासाठी एवढे कंटेस्टंट होते, म्हणजे अक्षरशः गर्दी होती. तर मला तरी असं वाटतं की तुम्ही एका डिझर्विंग कंटेस्टंटची जागा घेतली. आणि मग नंतर सरांनी एक डायलॉगच मारला, यू नेवर गेट द सेकंड चान्स टू मेक फर्स्ट इम्प्रेशन. सो 2-4 तुम्ही रियालिटी शो करून आला असाल, पण बिग बॉस मराठी हा त्याचा बाप आहे. सो आज रितेश सरांना क्रिएटिव्ह टीमने छान डायलॉग्स दिले होते. एक डायलॉग मी स्टार्टिंगला जे काय डायलॉग्स मारले, ते रितेश सरांनी मारलेले डायलॉग्स आहेत. तर ते म्हणजे यावेळी फारच सुंदर त्यांना क्रिएटिव्ह टीमने सगळे लिहून दिलेलं आहे. तन्वी आरडाओरडा करते, पण तुम्ही तर किंचाळतात आणि भांडणामध्ये पण किती अपशब्द वापरतात. इतके हलक्या दर्जाचे शब्द वापरतात की मी इथे बोलू शकत नाही. यू शुड बी द व्हॉइस ऑफ द हाऊस, बट नाव यू आर द नॉईस ऑफ द हाऊस, असेही सर तिला बोलले. आणि अपशब्द वापरणे, शिव्या देणे, अपमान करणे, रागाच्या भरात काहीही तुम्ही बोलता. आणि मग तिला विचारलं पॉवर कीबद्दल की तुला का एवढा म्हणजे सर तर सगळ्यांना तुम्हालाच बोलतात, तर तुम्हाला का एवढं पॉवर कीबद्दल सिरियसनेस नाही आहे, एवढ्या लाईटली तुम्ही का घेतलं ते पॉवर कीचा टास्क, आणि तुम्ही मध्ये करणला ती पॉवर की देऊन टाकली. तर त्यांनी चॅलेंज केलं स्विमिंग पूलचं पाणी प्यायचं, आणि तो प्यायला, आणि तुम्ही लगेच ती पॉवर की देऊन टाकली. आणि ती म्हणाली नाही, ते सगळं मस्करीतच चाललेलं वगैरे, आणि तो मला म्हणाला होता हा मी तुला देईन, नंतर देईन वगैरे. तर करणला विचारलं की तू तिला असा बोलला होतास का, तर तो म्हणाला की मी तिला हे सांगत होतो की आमची मित्रांमध्ये मस्करी चालते की स्विमिंगचं पूलचं पाणी पियायचं वगैरे असं. पॉवर कीबद्दल मी मस्करीमध्ये नाही घेतलं, मी मस्करीबद्दल नाही बोललो. सो अशा प्रकारे सरांनी मग ह्याच्याकडे विशाल आणि ओमकार यांच्याकडे मोर्चा वळवला. आणि तुम्ही दोघेच आहात, म्हणजे ऑफकोर्स नाही, दोघांची बॉडी वगैरे फार छान वगैरे आहे, तर तुम्ही दोघेच आहात, मारामारी करतायत, एकमेकांवर जाऊन जात आहेत, आणि इथे दादागिरी चालणार नाही, भावगिरी चालणार. नंतर मग ते म्हणाले की काय झालं, काय एवढं तुम्ही केलं. तर विशाल म्हणाले की हा ओंकार मागून आला, जेव्हा टास्क चालू होता मागून आला, तरी मी त्याला म्हणतो अरे हे आपला टास्क नाही आहे, हा कॅप्टन्सीचा टास्क आहे, तर तुम्हाला पकडणार आहेस का. तर तो म्हणाला नाही मी नाही पकडणार. आणि जसा टास्क चालू झाला तसं त्यांनी मला मागून पकडलं. तर तो म्हणाला जसं करण असता किंवा प्रभू असता तर मी हलक्यात घेतलं असतं, पण ओंकार आहे तर मी त्याला नाही हलक्यात घेतलं, तर मीही डिफेन्स केला. आणि मग नंतर ओंकारसुद्धा बोलायला लागला की मी डिफेन्स करत होतो. आणि सरांनी सांगितलं तू आधी त्याला पकडलंस आणि नंतर तुमच्या ह्याच्यामध्ये तू त्याला धक्का मारला. ओंकार बोलतो नाही नाही मी धक्का नाही मारला. तो नाही तुम्ही इथे एवढे कॅमेरे आहेत त्याच्यामध्ये आम्ही बघितलेलं आहे, तर तू धक्का मारला आणि तू त्याला पाडलं. म्हणतो हो ते सगळं झालं, पण नंतर तो माझा गळा दाबत होता, सो दॅट्स वाय मी त्याला सांगत होतो सोड सोड सोड, पण तो काही सोडायलाच मागत नव्हता. नंतर मग त्याने विशालला विचारलं की ते विशालचे 2 पिन्स होते, म्हणजे विशाल कोट्यान केचं ते सिल्वरमध्ये होते आणि असं डायमंडमध्ये त्याच्यामध्ये केलेलं होतं. तर ते त्यांनी ओंकारनी रागाच्या भरात स्विमिंग पूलमध्ये टाकलं. नंतर तो म्हणत होता
की यांनी स्वतःला विकला तरी तो घेऊ शकणार नाही. तर सर म्हणाले की तुम्ही रोल मॉडेल म्हणून दोघंही अनफिट आहात. रोशनला पण बॉडी आहे, त्याने असं काय केलं का? माझ्या घरात मी व्हायलेन्स खपून देणार नाही. नंतर मग त्यांनी विशाल बोलला की नाही, हे माझ्या वडिलांनी दिलेलं तर माझे इमोशन्स त्याच्यावर जुळलेले आहेत आणि ह्यानी ते पाण्यामध्ये फेकलं, सो दॅट्स वाय मला राग आला. नंतर सरांनी त्याला सांगितलं की तुम्ही प्रभूला उचललं त्याच्या परवानगीशिवाय, तर तुम्ही अशी म्हणतो हां मी उचललं त्याला, तर अशी तुम्ही कोणाची मस्करी करू नका. आणि नंतर त्याला सांगितलं की तुम्ही सगळीकडे, विशालला सांगितलं तुम्ही सगळीकडे दिसला पण तुमचा गेम नाही दिसला, असं सांगितलं. नंतर मग आयुष, राकेश, रोशन, राधा, ओंकार यांना बोलवलं आणि त्यांना तिथे मागे उभं राहायला सांगितलं डायनिंग टेबलच्या इथे. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही दिसतच नाही आहे, बॅकग्राऊंडमध्ये पासिंग शॉट देत आहात असं वाटत होतं. राधा आठवडाभर जेवण करताना दिसली, तेही गर्दीत. नंतर कॅप्टन्सी टास्कमध्ये दिसली, तेही सोनालीमुळे. पहिला आठवडा आहे, संधी मिळाली आहे, तर तुम्ही लोक बेस्ट ऑफ बेस्ट तुमचं देण्याचा प्रयत्न करा. राकेश इंट्रोवर्ट आहे, रिझर्व आहे, आणि हिंदी मराठी TV केलेलं आहे, तर तुम्ही नुसते चहा बनवतायत आणि भांडण सोडवतायत, तर तुम्ही बॅकफूटला खेळताय, तर तुम्ही फ्रंट फूटला खेळा. राकेश म्हणाला हां ऑफकोर्स मी डेफिनेटली ट्राय करेन. नंतर आयुषला सांगितलं की तुम्ही ग्रुपमध्ये दिसतायत, चेहरा दिसतो, तो चेहरा नुसतं दिसून फायदा नाही, कामं पण दिसली पाहिजे, गेम पण दिसला पाहिजे. तर मग आयुष्मान हा मी प्रयत्न करेन. नंतर प्राजक्ताला आणि सचिनला बोलले की प्राजक्ताला बोलले तुम्ही रडलात आणि समोरच्यालाही रडवलं, आणि कळलं नाही प्राजक्ताने समोरच्याला कधी रडवलं नाही कळलं ते. त्यांनी सांगितलं काहीच गोष्टी तुम्ही चांगल्या केल्या म्हणून. सचिनला पण थोडं सांगितलं की तुम्ही गाणी म्हणा, गमती जमती करा, पण गेमही खेळा असं. नंतर करणला बोलले तुम्ही फोकस्ड आहात, लोक सकाळी सकाळी लोक नाचत असतात, तुम्ही स्विमिंग पूलमध्ये असता आणि तुम्ही पॉवर केक घेतली वगैरे, तर तुमचा चांगला तुम्ही गेम खेळलात आणि तुम्ही दिसतही होतात. पण मला एक कळलं नाही, तुमच्या प्राजक्ताला पॉवर देऊन तुम्ही नॉमिनेट झालात, तुम्हाला नॉमिनेशनचं टेन्शन नाही आहे. आणि तो म्हणतोय, करण म्हणतोय की महाराष्ट्र माझ्या मागे आहे, तर म्हणून मी बझर नाही दाबला. म्हणजे लोकांचे हिंदी बिग बॉसमध्ये, म्हणजे तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे का, तुम्ही एवढे ओव्हर कॉन्फिडंट आहात की तुम्ही नॉमिनेशनमध्ये आला तरी तुम्हाला तुमचे फॅन्स, तुमचे लोक तुम्हाला वाचवतील. ऑफकोर्स माणसाने कॉन्फिडंट असावं, पण ओव्हर कॉन्फिडन्स. हिंदी बिग बॉसमध्ये तुम्ही लोकांनी बघितलं असेल 35-35, 40-40 मिलियन्सवाल्यांना बिग बॉसनी जर तुम्ही काही कशाही रीतीने तुम्हाला ते काढू शकता. तर हे कळलं नाही. नंतर त्यालाही विचारलं की एखादी भिंत आहे, तिला साखळी आहे आणि तिला 2 आहे, साखळीने ओढायचं की मागे ढकलायचं, तर तो म्हणतो साखळीने ओढायचं. आणि ते सर पण कन्फ्यूज झालेले ते सर आणि प्रेक्षकही, की म्हणजे आपण जेव्हा भिंत पडणार तर आपण तिला थांबवणार, तिला मागे ढकलणार, हा म्हणतो साखळीने ओढायचं, म्हणजे तुमच्या अंगावर ओढून घ्यायची. म्हणजे कळलं नाही करणला एक्झॅक्टली काय म्हणायचे, कन्फ्यूज आहे की ओव्हर कॉन्फिडंट आहे, काही कळलं नाही. तरी म्हणाले इंडिव्हिज्युअल गेम आहे, संधी मिळते तेव्हा स्वतःला सेफ करा, चुक्या दुरुस्ती करा आणि जास्तीत जास्त इन्व्हॉल्व राहा. नंतर सोनालीला प्रेज केलं, तिला अप्रिशिएट केलं, यू आर द स्मार्ट प्लेअर म्हणून.
रुचिता केवढी बोलली तरी तुम्ही त्याची समजूत काढली. म्हणजे खरंच रुचिता जेव्हा तो पॉवर किस्सा इश्यू चालला होता तिथे वरती बाल्कनीमध्ये, आणि ॲज सोनालीचं की काय बचकाटगिरी आहे, आणि तिला राग आला रुचिताला की ही अशी कशी मला बोलते, आणि तिला फार खालून पडून परत ते तिला अपशब्द वापरले आणि तिला भरपूर बोलली वगैरे. अं, तू मला हलक्यात घेऊ नको, मी बचकान वगैरे नाही, बचकान बिचकान मला बोलायचं नाही वगैरे. नंतर एवढं सगळं करून सुद्धा तू इथे आहे, मी इथे आहे. अरे बापरे, म्हणजे ॲक्च्युली ती बाल्कनीची जमीन होती आणि ती तिथे बसली होती आणि अशी जोरात बोल, तू इथे आहे आणि मी इथे आहे. अरे बापरे. आणि मग रडायला वगैरे लागली. आणि नंतर मग तिथे कोणी नव्हतं, प्राजक्ता आणि करण तिकडे गेले होते याच्यामध्ये पॉवर की चेंबरमध्ये. तेव्हा दोघी एकट्याच होत्या. तेव्हा ती तिच्या बाजूला बसली आणि लिटरली तिला समजावत होती की किती रडतेस तू, नको रडूस असं वगैरे, आता याच्या पुढे लक्षात ठेव वगैरे. आणि तिला म्हणजे एवढं ती तिला बोललेली असताना सुद्धा ही तिला समजावत होती. सो रितेश सरांनी सांगितलं की तू तिची छान तो सिच्युएशन हँडल केली. आणि मग सरांनी तिला बोलले की यू कॅन लाईक, यू कॅन हेट, बट यू कांट इग्नोर हर. सो दिस इज द कॉम्प्लिमेंट फॉर हर. तर तुम्ही चांगला गेम खेळला असं करून सरांनी तिला प्रेस केलं. नंतर सागरला मजा मस्ती असू दे, टास्क असू दे, सगळ्याच बाबतीत तुम्ही टॉप क्लास होता. तुमच्या परफॉर्मन्समध्ये हाऊसफुल बोर्ड लागला होता. एंटरटेनमेंटचे नवीन फंडे सागर कारंडे. आणि सगळेजण आम्ही विचार करतोय प्रेक्षक, एवढा कुठे सागर खेळला आहे की सर त्याला एवढे प्रेस करत होते. म्हणजे ह्याच्यावरती इन्स्टावरती बघितलं सुद्धा, जेव्हा हा प्रोमो आला होता तेव्हा लोकांचे लिटरली कमेंट्स होते की कोणता बिग बॉस बघतोय मग आम्ही, किंवा रितेश देशमुख कोणता बिग बॉस बघतोय. म्हणजे ॲक्च्युली पूर्ण आठवड्यामध्ये एवढं जे सगळं प्रेस करत होते, त्याला ॲप्रिशिएट करत होते, एवढा काही त्यांचा गेम नव्हता. फक्त त्या टास्कमध्ये दिसत होता. स्टार्टिंगला त्या प्रभूच्या मागे थोडेफार होते आणि नंतर मग तन्वीबरोबर थोडंफार ते टास्कच्या हिशोबाने भांडण झालं. बघूया पुढे काय होतं ते. नंतर दिग्बाली, दिव्या आणि अनुश्री यांना सांगितलं की तुम्हाला कोणीतरी पुश करावं लागतं, तुमच्याबरोबर भांडावं लागतं. म्हणजे ॲक्शन दिली की तुम्ही रिॲक्शन देत आहे. तर तसं करू नका. तुमच्याकडे सिल्वर कार्ड आहे, म्हणजे इन शॉर्ट ते म्हणाले की तुमच्याकडे सिल्वर कार्ड आहे, नेक्स्ट टाईम मला गोल्ड कार्ड हवं आहे. तुम्ही रिॲक्टिव्ह नका हो, तुम्ही ॲक्टिव्ह व्हा असं सांगितलं. अनुश्रीला सांगितलं तुम्ही पहिल्या दिवशी दिसलात, म्हणजे माहिती आहे ना तो बझर टास्क होता तेव्हा, आणि नंतर मग तुम्ही डिरेक्टली कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये नॉमिनेशनच्या टास्कमध्ये दिसलात, तर तुम्ही नंतर दिसलातच नाही आहे. तर मग अनुश्री म्हणाली हां मी प्रयत्न करेन पहिलाच म्हणजे सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की पहिलाच आठवड्या म्हणजे आता कसं आहे ना, जे लोक गेम खेळून आलेत त्यांना तर माहितीच आहे, काही लोक बघून आलेत त्यांनाही माहिती आहे, आणि काही काही लोक थोडे रॉ आहेत, तर त्यांना काहींना समजतच नाही आहे गेम, तर खेळण्याचा प्रयत्न करतायत. तर लेटेस्ट रोशनलाही त्यांनी सांगितलं की गेम इम्प्रूव्ह करा, नंतर रडायचं नाही लढायचं, अशा प्रकारे. नंतर प्रभूला सांगितलं की तुम्ही सगळीकडे दिसलात, एवढ्या वेळा चहा मागत होता, चहा करत होता तो स्टार्टिंगला, टास्क चांगला खेळलात वगैरे तुम्ही. म्हणजे त्यांनी प्रभूला असं ॲप्रिशिएट केलं की तुम्ही एंटरटेन करता आहेत आणि एंटरटेन करण्यासाठी तुम्हाला कुठल्या टास्कची गरज नाही आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी प्रभूला हे प्रेस केलं. नंतर मग एंडला जाता जाता सरांनी 2 सूचना दिल्या की दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ॲक्च्युली त्या गरजेच्या होत्या की
त्याने हे सांगितलं की म्हणजे पूर्ण आठवड्यावर बघितलं, इरिटेट झालं की मराठी बिग बॉस आहे आणि सगळे मराठी कमी आणि इंग्लिश आणि हिंदीमध्येच बोलताना दिसत आहेत. तर त्यांनी सांगितलं आता फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये बोलायचं नाही आहे, फक्त मराठीतच बोलायचं आहे. सो दॅट इज व्हेरी गुड. आणि दुसरी सूचना त्यांनी अशी दिली की पहिला आठवडा होता म्हणून मी सगळ्यांशी बोलो, पण नंतर नेक्स्ट वीकमध्ये, नेक्स्ट एपिसोडमध्ये, सॉरी नेक्स्ट भाऊच्या धक्क्यामध्ये जे दिसणार नाही त्यांच्याशी मी बोलणार नाही. आणि अशा प्रकारे आज आपला भाऊचा धक्का झाला आणि प्रोमो दाखवला. प्रोमोमध्ये चावी चोर कोण आहे ते आपल्याला कळेल. नक्की कोणी चावी चोरली आहे ते आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये कळणार आहे. तर भेटूया आपण उद्याच्या एपिसोडपर्यंत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.